70-70ची कॅप आणि एक ट्रॉफी जी आपल्याला लाभलेली आहे चेतनदादा लाटे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे घमासान युद्ध रंगलंय. एका बाजूला मालनेर टीम त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता नवापाडा. 11:48 पहिला बॉल पडला जातोय. रोहित तयार. पहिलाच बॉल बॅकफुटवर फटका दमदार आहे. समोरच्या दिशेने फोर्स केला. पुश करो खुश रहो. पहिल्याच बॉलवरती सिंगल आणि टीमचं अकाउंट या मॅच मध्ये ओपन होताना पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल लाईन चांगली होती, त्याच्यावरती मोठा फटका आलाच नाही. फक्त डिफेन्स करण्यास भाग पाडलं. समोरच्या दिशेनं हा ड्राईव्हचा नजारा आपण पाहिला जिथे सिंगल येताना पाहायला मिळते. अक्षय आणि अनिकेत ही जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग वरती अक्षय आलाय. शॉर्ट पिच बॉल शफल झाले. स्टंपला कव्हर केलं ऑन साइडला. फटका दमदार. चेंडू एका टप्प्यानंतर सीमा पार. 4 धावा चौकार. सोबत चौकार जो मात्र येताना पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, त्यानंतर हा चौकार आला बॅटर अक्षयच्या बॅटमधून. ओ हो इथे लाईन चांगली आहे. फॉलो केलाय. अक्षय काय करत होता हे माहित होतं गोलंदाजाला. आणि तिथे जर आपण पाहिलं तर हा बॉल अतिशय चांगला त्यानं अटेम्प्ट केलाय. कोणत्याही प्रकारचं प्रतिउत्तर खऱ्या अर्थाने या बॉलवरती त्याच्याकडे नव्हतं. फेकला हा डॉट बॉल. गोलंदाज रोहितला आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅक वरती. ओहो स्ट्रेट टू द फिल्डर. पहिला धक्का फलंदाज बाद. सो नवीन फलंदाज दाखल होत आहेत रोहित. आणि या मागच्या बॉलवरती रोहितनं झेल पकडला होता. माफ करा कल्पेश होता त्या ठिकाणी. वाईटिशा लोंगरला पण हा क्षेत्ररक्षक पाहिला. तिथे कमालीचा झेल त्यानं टिपला. धावफलकाचा विचार आपण जर केला तर धावफलकावरती धावा तब्बल आहेत 5. इथे चांगला बॉल. फटका फसलाय. डाऊन दी बॉल. ओ हो क्षेत्ररक्षकांना झाले थोडे मिस्टेक. सिंगल आली. देवा होता त्या ठिकाणी. एक्सेप्ट केलं नसेल, परंतु प्रथमतः असं वाटलं झेल पकडलाय आणि पाहता पाहता हा झेल सुटलाय. चांगला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार आपण केला तर 6 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. टीम मालनेर. मिळतात. एक चौकार खाल्यानंतर देखील कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर विशेष सहकार्य खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. सन्माननीय सुरेश दत्ता घोडे जे सरळगाव गावचे युवा उद्योजक आहेत त्यांच्या वतीनं, आणि त्याचबरोबर मदनदादा ठाकरे यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलं. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू. सो 6 धावा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहता जिथे कमालीची गोलंदाजी आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिली गोलंदाज रोहितची. जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर गोलंदाज रोहितची हवा आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेली आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये येतात गोलंदाज भावेश, युवा गोलंदाज आणि खऱ्या अर्थानं डेब्यू करतात ते आपल्या संघासाठी. पहिली मॅच ते खेळत असताना संधी मिळाली, आता संधीचं सोनं तो करेल का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही पहिला डेब्यू मॅच खेळता ना, त्यावेळेस तुमच्यावरती थोडासा प्रेशर असतो. तो प्रेशर क्रिएट होईल का की आपल्या संघासाठी तो चांगली कामगिरी बजावेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भावेश येतात युवा गोलंदाज आणि त्याचा हा डेब्यूचा पहिला मॅच महाविकास आघाडी चषक. फलंदाज तयार. ओहो बॅटची एज आणि खऱ्या अर्थानं पहिल्याच बॉलवरती जो डेब्यू करत होता त्याला सफलता मिळाली असती, परंतु पाहता पाहता या बॉलवरती एकवटल्या जातील या 2 रन.
सुरुवात दमदार रफ्तार आहे या गोलंदाजाकडे, वेग आहे आणि वेगावरती स्वार होत असताना कोण म्हणेल की हा डेब्यू करतोय. खऱ्या अर्थानं आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचते की त्याचे वडील जे होते ते खऱ्या अर्थानं साई किरण नवाबपाडा यासाठी 20 वर्ष त्यानं ते खेळलेले आहेत आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी. आणि त्यांचा चिरंजीव खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये खेळत असताना ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, एक आली थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते. पाता पाता 2 धावा. त्याचबरोबरीने या स्पर्धेसाठी 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 4थ्या बक्षिसाचं कॅश प्राईज जे आम्हाला लाभलेलं आहे सन्माननीय मधुकरजी गगे साहेब जे उद्योजक आहेत त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण आभार व्यक्त करून त्यांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. सो 2 धावा येतात, टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 10 या धावसंख्येवरती. फलंदाज तयार. ओ हो 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 वाट अ बॉल, वेगावरती स्वार आणि त्याच्यावरती हा यॉर्कर प्लस वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो. गुड बॉलिंग. गोलंदाज आपण पाहताय भावेशला जो डेब्यू करतोय आपल्या संघासाठी पहिली मॅच खेळत असताना आणि पहिल्या मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स देतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकिंग एंडवरती बॅटरला आपण पाहताय रोहित. लाईन इथे जर आपण पाहिली थोडीशी खराब होती, त्याच्यावरती हा घणाघाती प्रहार केला. 1 टप्पा 2 टप्पा, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, महाविकास आघाडी चौकार. याला टीमची टोटल फ्लाय होते स्कोर कार्ड वरती. धफलकावरती धावा जर आपण पाहिला तर 14, ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड 14 धावा धफलकावरती. थोडीशी बॅकबोर्डवरती हा टीम इथून बॅटिंग करावी लागेल. रोहित बाबेचा हा बॉल हॅमर केला, मिस टायमिंग आहे, डाऊन दी बॉल, विकेट येईल का? हा जजमेंट चुकलं आणि पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती. प्रॉपरली जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटचा खेळाडू भरपूर वेगाने गेला परंतु त्याला जजमेंट झालं नाही आणि इथे झेल सुटत असताना बॅकिंग आली. पाहता पाहता 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात. टीमची टोटल 2 धाव्यांच्या मधीने जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले षटकातला शिल्लक. ओहो फुल टॉस बॉल. इथे जर आपण पाहिलं तर देर आहे लेकिन दुरुस्त आहे. वेट अँड वॉच पंचांना हा बीमर घोषित केला. नो बॉल, नो +1. रिव्ह्यू रेफर केला जातोय. थर्ड अंपायर खरं तर उपस्थित आहेत. सागर दादा आपण या वेस्ट ऑफ हाईट बीमर साठी जे मात्र सॉफ्ट सिग्नल खऱ्या अर्थानं नो आहे परंतु गोलंदाजी जी टीम करते त्यानं रिव्ह्यू घेतला. Yes, it is Beamer, no ball, जो पंचांना घोषित केला होता. नो +1, 1 धावाली आणि नोची 1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचली 18 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो आणि फ्री हिटचा बॉल. फलंदाज तयार. ओहो हो लो फुल टॉस फटका चांगल्या खेळाडूकडनं थोडी मिस्टेक होताना पाहायला मिळते. डीप मधून क्षेत्ररक्षक आला आणि पाहता पाहता या बॉलवरती ही सिंगल रन जी मात्र येताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग. डेब्यू करत असताना पहिला ओव्हर त्याने आपल्या संघासाठी हाताळला आणि पहिल्या ओव्हर हाताळत असताना त्याने आपल्या ओव्हरमध्ये धावा दिला तब्बल 12. 13 धावा त्यानं दिलेल्या आहेत. येस डीजे. खऱ्या अर्थानं विशेष सहकार्य आपण ज्यांचं लाभलेलं आहे त्यांचं नामोल्लेख नक्कीच करू. आनंददादा मुरबाडे आणि त्याचबरोबरीनं सागरदादा मोपे याचा देखील विशेष आभार आपण महाविकास आघाडी चषकाच्या वतीने करत आहोत. 2 षटकं समाप्त झाले. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 19 ऑन बोर्ड, 19 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या आणि आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी डेब्यू करत असताना गोलंदाज भावेशला आपण पाहिलं त्यानं धावा खर्च केल्या 13. तिथे सुरुवात त्यानं चांगली करून दिली पण शेवटचा बॉल त्याने खऱ्या अर्थानं बीमर फेकला. त्यानंतर त्या बॉलवरती सिंगल आपण पाहिली आणि पाहता पाहता स्कोर कार्ड 19 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होती गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज आपण पाहताय रोहित येत आहेत आपल्या कोठ्यामधील हा दुसरा ओव्हर घेऊन.
आपल्या स्पेलचा हा दुसरा ओव्हर जिथे पहिला ओव्हर मॅजिकल हाताळला होता. बेंडर तिथे पॉवर प्ले छडकातला तिथे एक विकेट कार्य करत असताना तब्बल 6 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. तोच गोलंदाज झाला. आता फिल्डिंग पूर्णपणे खुली झाली आहे. 5 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहता. फिल्डिंग सजावटचा विचार आपण केला तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. ओहो लोब फुल टॉस बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव येईल का? कॉलिंग तर झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील कमालीची पाहायला मिळते. तालमेल चांगलं राहिल्या आणि त्याचबरोबर 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मधील धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. रोहित हा गोलंदाज आपण पाहताय आणि जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा त्यानं प्रयत्न केला होता परंतु लोब फुल टॉस बॉल जो आपण पाहिला तिथे मोठा फटका आला नाही परंतु 2 धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. रोहितचा हा बॉल लोवर फुल टॉस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केल्या समोरच्या दिशेने फोर्स केला फटका. खेळाडू आगे वाढीस लॉंग ऑफला पकडलाय चेंडूला फेक झाली. या कालावधीमध्ये फक्त 2च धावा ज्या मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनपर्यंत मोठा फटका आला नाही. एक चौकारचा जर आपण सोडला ना त्यानंतर मोठा फटका आलाच नाही. 2 चौकार आलेले आहेत. 22च्या ओव्हरमध्ये देखील एक चौकार आपण पाहिला. षटकार देखील या ओव्हरमध्ये आपण पाहिलेला नाहीये. तो येईल का? षटकाराचा विचार केला फटका सजवला आणि षटकार आलाय. चेंडू सीमा पार 6 धावा षटकार. षटकार जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटन पार मध्ये होता बॅकलिपला खाली होत असताना ड्राईव्हचा नजारा. ओहो हो स्लोवर बॉल फिंगर रोल केले होते लवकर पिक केलं. बॉटम हँडचा चांगला वापर दिशा दिली आहे. फिल्डिंग मिस झाली बॅकिंग आली. पाहता 2 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. सेन्सिबल क्रिकेट. षटकारानंतर हा सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला बॅटरचा परंतु आपण जर पाहिलं तर बॅटच्या टोला चेंडू कनेक्ट होत असताना काऊ कॉर्नर रिझनमध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 31 धावा धावफलकावरती या 2 धाव्यांच्या मदतीने आपण पाहताय. रोहितचा हा बॉल इथे डेलिकेट टच फटका दमदार आउटफील्ड आहे. फाट चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेईल. चेंडू सीमा पार. महाविकास आघाडी चषक चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. ओहो हो इथे फटका फसला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक 2-2 आले. कॉलिंग झाली खराब. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये हा चेंडू पडला आणि पाहता या बॉलवरती 2 धावा. ओव्हर कंप्लीट. तिसरा षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. जिथे पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम मालेड जाऊन पोहोचली ती तब्बल 37 या धावसंख्येवरती. तोपर्यंत ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. संधी देऊया डीजे आमिरला. ऐकूया एक गोड संगीत. त्याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय विष्णुदादा घोडे साहेब यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं करू या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. दादा या विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचंय. त्याचबरोबर सन्माननीय हर्षराज झुंजारराव जे युवा उद्योजक आहेत त्यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत असताना त्याचं देखील आपण करू या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर ओबीसी सेल अध्यक्ष अंबरनाथ शहर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष सन्माननीय उल्हादादा गवाळे साहेब यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील करू या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहताय महाविकास आघाडी चषक 20-25 टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम. चला ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी बाहेर यायचं लवकर आणि फिल्डिंग आपण खुली करा.
MPCA चे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजी अगिवले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आम्ही करू. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झालेली आहेत. धावफलकाचा विचार आपण केला तर 37 धावा ज्यामध्ये धावफलका वाटतात आणि 3 षटक हाताळण्यासाठी 15 मिनिटाचा टाइम या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणजे हा ओव्हर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये हाताळायचा आहे. 5 मिनिटापेक्षा अधिकचा वेळ आपण जर घेताय या ओव्हरमध्ये तर एक अतिरिक्त खेळाडू आपला शेवटच्या ओव्हरमध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. चौथ्या ओव्हरला सुरुवात होती. प्रेम येत आहेत चौथ्या ओव्हरमध्ये. इथे धावफलकाची कोंडी तर खऱ्या अर्थानं फुलली जाते. कमालीची बॅटिंग पेश केली गेली. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल का चेंडू कलेक्ट होईल. ओ हो 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 प्रयत्न अपार राहिलेत. प्रयत्नाची परिकष्ट त्यानं केली आपल्या संघासाठी. 2 धावा येतात या बॉलवरती. प्रयत्न चांगला राहिला परंतु हाताला ब्रश होत असताना ही झेल खऱ्या अर्थानं आता धरतीला दान होताना आपल्याला पाहायला मिळते. या 2 धावा या बॉलवरती येतात. 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते टीम मालेड. हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये आणि कमालीची बॅटिंग जी मात्र त्यांच्या माध्यमातून केली जाते मैदानाच्या आतमध्ये. प्रेम पहिल्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाली असती परंतु झेल इथे सुटलाय. 2 धावा आल्या. प्रेमचा हा बॉल टासिंग डाऊन द ट्रॅक इनसाइड आउट ओव्हर कव्हर एक्स्ट्रा कव्हर फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस महाविकास आघाडी चषक षटकार जीव की प्राण फटका दमदार आपण पाहिला. स्टेप आउट झाले. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर हा फटका सजवला. प्रेमचा हा बॉल यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल मधली स्टिक वाकवली आणि रोहित या मॅच मध्ये माघारी. फलंदाज बाद. ओहो विकेट कॅरी होताना पाहायला मिळते. रोहितची मोठी विकेट आली. ईट का जवाब पत्थर के साथ देत असताना षटकारानंतर इथे कमबॅक केलं गोलंदाज प्रेमनं. नवीन फलंदाज दाखल होत आहेत रोहन. प्रेमचा हा बॉल शॉट ऑफ गुड लेनचा लाईन चांगली आहे. नवीन फलंदाजाला जसं समोर पाहिलं ना आज चांगला बॉल त्यांना अटेम्प्ट केला. डॉट बॉल जो मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 चेंडूची फेकी झाली आहे आतापर्यंत जिथे आपण 2 धावा पाहिला. पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर विकेट आली त्यानंतर हा डॉट बॉल जो मात्र येताना पाहायला मिळतो. स्टील 2 टू गो. 2 चेंडूची फेकी अजूनही बाकी आहे. फलंदाज तयार. बिग हिट केला मिस टायमिंग ऑन साइडला मिड विकेटला खेळाडू आहे त्या ठिकाणी. ओहो आणखीन एक कॅच ड्रॉप. फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या वेळेस झेल उडलाय ना त्या त्या वेळेस झेल तो सुटलाय आणि फलंदाजाला जीवदान मिळतं. 5 झेल खऱ्या अर्थानं सोडण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत या स्पर्धेचा रेकॉर्ड आहे की 45 देव झेल जे मात्र सोडले गेलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आजचा 4था दिवस आणि 45 झेल आतापर्यंत सुटले गेलेले आहेत. अजूनही उद्याच्या दिवसामध्ये देखील ही स्पर्धा आपण पाहू म्हणजे 50 प्लस 60 70 पर्यंत झेल सुटतील. फलंदाज तयार. प्रेमचा हा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल डॉट फेकला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर टीम मालेडचा धावफलकाचा विचार आपण केला तर जाऊन पोहोचली ती 47 या धावसंख्येवरती. एस डी जे आमिर.
प्रवीण येतात शेवटचे 6 बॉल हाताला साडे आता कर्णधाराने जिम्मेदारी दिली या गोलंदाजावरती ते ओव्हर स्पेशालिस्ट पहिलाच बॉल स्लोवर वन मिस टायमिंग पकडलाय जेल 5 सोडल्यानंतर हा 6वा जेल टिपलाय फलंदाज बाद विकेट जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते या शेवटच्या षटकामध्ये पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर लो फुल टॉस जिथे विकेट करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर टायमिंग जुळलाच नाही या पुढील मात्र टॉस देखील आपण इनिंग ब्रेक नंतर करू शाईश 11 शिरवले आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान तोंडली कर्णधार उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा लगेच ओहो हो लाईन चांगले स्टेप आउट झाले होते त्याचबरोबर आपण पाहिलं तर इथे इष्टरक्षक बीट झाला शॉट फाईन लेग बीट चेंडू सीमा पा चौका विकेट करण्याचा प्रयत्न होता तिथे बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झाला यष्टीरक्षक बीट शॉट फाईन लेग बीट चौका ओहो हो इथे लाईन चांगली आहे कमालीचा चेंडू जो मात्र हाताला जातोय प्रवीणच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय चौकानंतर हा मिनी कमबॅक टीमची टोटल जर आपण पाहिली तर 51 धावा फलकावरती आहेत अजून 3 चेंडूची फेकी शिल्लक आहे या पहिल्या डावामधली पहिल्या सत्रातली फलंदाज तयार गोलंदाज प्रवीण राईट आर्म ओव्हर द विकेट प्रवीणचा हा बॉल पुन्हा एकदा स्टेप आउट झाले होते लाईन चांगली परंतु ऑब्स्टिकला तर मिस केलाय देर आहे लेकिन दुरुस्त आहे पंजांचा वाईटचा कॉल एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 52 धावसंख्येवरती 52 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज तयार ओहो हो पुन्हा एकदा बॅटच्या बाहेरची कडा आतली कडा घेतली होती बॅट बॉल आणि पाहता ही सिंगल आली या बॉलवरती टीमची टोटल 53 धावा फलकावरती आहेत 53 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज तयार जो मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल लोबा फुल टॉस वरती घणाघाती प्रहार ऑन साइडला फटका सजवला नो +4 हा पंजा 5 धावा करत होता परंतु वेस्ट ऑफ हाईट बीमर आपण पाहिलाय उघडे डोळे पहा नीट पुढचा बॉल आहे फ्री हिट फलंदाज तयार फ्री हिट वरती इनसाइड आउटचा नजारा क्रिकेटचं देखणं सौंदर्य डीप कव्हरला एका टप्प्यानंतर चेंडूला मारली मुसंडी धावाच्या चौका फलंदाज तयार फटका दमदार आपण पाहिलाय कव्हरला डीप कव्हरला हा फटका सजवला फ्री हिट बॉल होता फलंदाजाच्या रेंज पासून बाहेर परंतु बाटली भन्नाट वेगानं फिरली परफेक्ट मिडल त्याच्यावरती 4 धावसंख्येची मोहर चांगला बॉल मिनी हेलिकॉप्टर फटका चांगला बॅक टू द बॉलर खेळले दुसरा धावेचा प्रयत्न झालाय पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट की काय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे थर्ड अंपायर रेफर केला जातोय फलंदाज सेफली पॉपिंग क्रीज वरती पोहोचला की हा रनआउट आहे हे पाहण्यासाठी आपण आता आमची टेक्निकल टीम देखील सज्ज झाली आहे बॅटर सेफ आहे म्हणजे 2 धावा या बॉलवरती येतील 5 षटकांच्या वाजवी खेळानंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 63 धावा 64 धाव्यांचा पाठलाग तोपर्यंत आपण मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी संपन्न करू आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर माजी पंचायत समिती
सदस्य मुरबाड विष्णुदत्ता घुडे यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. महेशजी साबळे यांना आपल्याला विनंती, आपण या आपल्या मुख्य शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर माजी पंचायत समिती सदस्य सन्माननीय विष्णुदत्ता घुडे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. महेशदादा साबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करू. त्याचबरोबर आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय हर्षराज झुंजाराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे उपाध्यक्ष मुरबाड तालुका शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. हर्षराज झुंजाराव साहेब यांचा शुभ सन्मान मी कैलासजी मुरबाड यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर ओबीसी सेल अध्यक्ष अंबरनाथ शहर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष सन्माननीय उल्हादादा गवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करू. मी विनंती करेल सागरदादा मुरबाडे आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करणार आहोत. सागरदादा मुरबाडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो मात्र आपण संपन्न करणार आहोत मुख्य मंचावरती. त्याचबरोबर मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय तानाजी शेठ अगेले साहेबांचा शुभागमन होत आहे, त्याचं देखील करू. या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत. पुढील मॅचचा टॉस आपण करू. शाही 11 शिरवली आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान तोंडली दोन्ही टीमचे कॅप्टन याकडे उपस्थित आहेत. आणि मी विनंती करेल विष्णुदादा घुडे आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करू. पुढील मॅचचा आजच्या दिवसातील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला शाही 11 शिरवली आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान, शाहीशा 11 शिरवली आणि त्याच्या अगेन्स्ट जय हनुमान तोंडली या दोन संघाच्या दरम्यान माजी पंचायत समिती सदस्य मुरबाडचे जे विष्णुदत्ता घुडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस जो मात्र आपण करतोय दोन संघाच्या दरम्यान. सो मान्यवरांच्या शुभ हस्ते झालाय टॉस आणि शाहीशा 11 शिरवली या संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र या ठिकाणी स्वीकारलेला आहे. जिथे आपण पहिला डावमध्ये तब्बल बनवल्या गेल्या 63 धावा 64 धाव्यांचं टार्गेट जे मात्र सेट केलं गेलंय ते टार्गेट बनलं जाईल की ते टार्गेट डिफेन्स केलं जाईल ऐकण्यासाठी जाऊयात. मुरबाड तालुक्यातील एक गोड आवाज, एक गोड व्यक्तिमत्व कैलास शेळवळे सर यांच्याकडे. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा महाविकास आघाडी चषक 2025. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेश सर. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी या चषकाची आयोजन समिती यांचा देखील आभार मानतो की समालोचन करण्याची संधी आपण मला उपस्थित केली. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना मालेट संघाने त्रेसष्ट धावा बनून 64 धावांचं आव्हान ठेवलंय. ते नवापाडा संघा पुढे पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय माळेट संघाकडून कुणाल आणि त्यांना फाईट करेल यावेळेस. स्ट्राईक एंडवर असेल योगेश आणि नॉन स्ट्राईक एंडवर असेल रोहित. पहिलं षटक घेऊन येईल कुणाल. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
लो फुल यॉर्क चेंडू होता, सन्मान दिला या चेंडू, हा चेंडू येतो निर्धाव. पहिलाच सुंदर चेंडू पाहायला मिळाला तो कुणालच्या माध्यमातून. दोनही मुरबाड तालुक्यातील नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळतात आज महाविकास आघाडी चषकामध्ये आमने सामने. आपराकर चेंडू होता, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक खाली येतील, टिपला जातोय झेल, समाप्त होतोय फलंदाज योगेशचा खेळ. यावेळेस मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय तो प्रेम. पहिल्याच षटकामध्ये 0 धावा आणि माघारी परतावं लागतंय ते योगेश. तिसरा चेंडू घेऊन येतील या षटकातील कुणाल आणि त्यांना फाईट करेल यावेळेस प्रेम. आपल्याकडे चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न करतो, हा चेंडू निर्धाव येतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती कुणालच्या माध्यमातून. 3 चेंडू मध्ये एक गडी बाद करत त्याने आतापर्यंत एकही धाव दिली नाहीये. पुन्हा एकदा काय गोलंदाजी पाहायला मिळते ती कुणालच्या माध्यमातून. गुड लेंथ वरून स्विंग करताय चेंडू, हा चेंडू देखील येतो निर्धाव. यावेळेस नाही, ऑफसाईडच्या दिशेने सन्मान दिला होता, या चेंडू येते एक धाव. संघाचं अकाउंट ओपन होतंय याच धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-1 या आकड्यावर. त्याचप्रमाणे शेवटचा चेंडू घेऊन येतील यावेळेस कुणाल. षटकामध्ये सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत कुणाल. शेवटचा चेंडू घेऊन येतील यावेळेस. लॉंगॉनच्या दिशेने पाठवलाय, खूप लांब वरून क्षेत्ररक्षक येतील परंतु त्यांना बीट कडून हा चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार. यांनी आमच्या या सामन्यासाठी भेट दिली, त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती नवापाडा या संघाची 1-5 या आकड्यावर. दुसरं षटक घेऊन येईल यावेळेस माळेज संघाकडून रोहित. पाहूया कुणालच्या पावलावर पाऊल ठेवील की यावेळेस या सामन्याबाई कमबॅक करेल तो नवापाडा संघ. कुणाल ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू घेऊन येतील त्याचप्रमाणे स्ट्राईकवर असेल प्रेम. आपल्याकडे चेंडू होता, अवांतरची अपील केली जरूर होती परंतु 1 बाउन्सचा इशारा केला पंचांनी. हा चेंडू येतो निर्धाव. पहिलाच चेंडू निर्धाव रोहितच्या माध्यमातून. कुणालच्या पावलावर पाऊल ठेवून हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. यावेळेस लेग स्टिक सोडली आहे. हा चेंडू न असेल. 1 बाउन्स पहिल्या चेंडूवर कॉल दिली होती परंतु हा चेंडू सेम आला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला नो. त्याचप्रमाणे पुढील चेंडू हा फ्री हिट असेल. पुढील चेंडू फ्री हिट असेल. यावेळेस गोलंदाजी मार्कवर रोहित आणि त्यांना फाईट करेल तो प्रेम.
ट्रॅक चेंडू हवेमध्ये चेंडू आहे. मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील. लॉंग ऑन वरून नो मॅन्स लँड बडू कॉलिंग नाही. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा. नक्कीच कॉलिंग जर झाली असती तर हा झेल जरी घेतला असता तरी फलंदाज क्रीजवर आपल्याला खेळताना दिसला होता, कारण चेंडू होता फ्री हिट. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर, 8 या आकड्यावर. लॉंगॉनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक बीट होतील. चेंडू जातोय सीमा पार. हा येतोय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 3 चेंडू आतापर्यंत रोहितचे झाले आहेत आणि 3 चेंडू मध्ये 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. पुढील चेंडू घेऊन येतील या षटकातील रोहित आणि त्यांना फाईट करतील प्रेम. ट्रॅकर चेंडू ऑन साईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर ही एक सिंगल ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 13 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुणाला असतील त्याचप्रमाणे रोहित. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू. हा चेंडू येतो निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती माळेत संघाच्या गोलंदाजांकडून. कुणाल असतील रोहित असतील, सातत्याने दोनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आहे आतापर्यंत. पुढील चेंडू घेऊन येतील रोहित. यॉर्कर चेंडू होता. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत ही सिंगल धाव ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 14 या आकड्यावर. महाविकास आघाडी चषक आपल्याला पाहायला मिळतं. भेटीला आला. पाहता पाहता 4था दिवस आला. 4थ्या दिवसातील दुसरा सामना नवापाडा विपक्ष मालहेड. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1 बाद 14 या आकड्यावर नवापाडा संघाची. नक्कीच पुढील गोलंदाजीसाठी येतोय तो कुणाल. पहिल्या षटकामध्ये त्याची कामगिरी आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च त्याने केल्या आणि एक महत्वाची मोलाची विकेट त्याने प्राप्त केली. पुन्हा एकदा हा ट्रॅकर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे अवांतरची अपील आहे, पण तो अपील ही फेटाळून लावलेली आहे. हा चेंडू येतो निर्धाव. चांगली गोलंदाजी यावेळेस कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्याच्याच गोलंदाजीवर पावलावर पाऊल ठेवून कुणाल हा गोलंदाजी करतोय. सातत्याने हा ट्रॅकर चेंडू हवेमध्ये यावेळेस मिस होते आणि यष्टिरक्षकाकडून मिस होते. तोपर्यंत पाहता पाहता 2 धावा पूर्ण. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती कुणाच्या माध्यमातून. या षटकातील 3रा चेंडू घेऊन येतील. यॉर्कर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु डायरेक्ट हिट आणि यावेळेस संपुष्टात आली ती. फलंदाज रोहितची खेळी, प्रेमची खेळी. नक्कीच
या षटकामध्ये त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला कर्णधाराच्या विश्वासावर तो आतापर्यंत मी तर म्हणे खरा उतरलेला आहे. ज्यावेळेस स्ट्राईक एंडवर असतील भालेश आणि त्याला फाईट करेल तो कुणाल. आतापर्यंत चांगली कामगिरी राहिली ती कुणालची. यावेळेस इनसाइड आउटचा नजाकत भरा देखना फटका, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत या 2 धावा. नक्कीच फटका चांगला होता. नोमॅन्स लँड मध्ये असता तर चौकार पाहायला मिळाला असता, परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित होते तोपर्यंत या 2 धावा मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मिस्टेक आणि हा चेंडू निर्धाव येतो. सातत्याने निर्धाव चेंडू कुणालच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी त्याची 2ही षटकामध्ये आपण पाहिली. शेवटचा चेंडू घेऊन येतील कुणाल. आपल्याकडे चेंडू होता लॉंग ऑनच्या दिशेने, चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील आणि रिव्ह्यू थर्ड अंपायर करे. येस, हाय रनआउट असेल. त्याचप्रमाणे रोहितला माघारी परतावं लागत आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस मैदानाच्या दिशेने वाटचाल करतोय तो. आली आणि रोहितला माघारी परतावं लागतं. त्याचप्रमाणे त्याची जागा भरून काढण्यासाठी यावेळेस हेमंत खेळपट्टीवर आपल्याला दिसतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 बाद 19 या आकड्यावर. यॉर्क चेंडू होता, चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पाठवला, हा येतोय षटकार. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर रोहनच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमण चढवले ते हेमंतने. पहिल्याच चेंडूवर सीमा पार षटकार. नक्कीच पुढील येणारे 11 चेंडू आणि 39 धावेंची आवश्यकता. यावेळेस पुन्हा सेम चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, उचलतील, फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा संधी देऊयात. हा नॉट आउट असेल. 2 धावा पूर्ण झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 3 बाद 27 या आकड्यावर.
चांगली गोलंदाजी आतापर्यंत कुणाल असतील, रोहित असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचप्रमाणे रोहनच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवलं, दुसऱ्या चेंडूवर या 2 धावा. पाहूया पुढील 4 चेंडू कसे हाताळतोय तो रोहन. पुढील चेंडू घेऊन येतील रोहन. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू बीट होतोय, निर्धाव चेंडू येतोय. सुंदर कमबॅक पाहायला मिळेल तर रोहनचं. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये चेंडू. ही सिंगल धाव येते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 बाद 28 या आकड्यावर. पुढील चेंडू घेऊन येतील रोहन आणि त्याला फाईट करेल भावेश. लो फुल टॉस चेंडू होता, सन्मान दिलाय, मात्र या चेंडूवर ही सिंगल धाव ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. 3 बाद 29 या आकड्यावर. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतील. पहिल्या चेंडूवर जरूर फटका काढला असेल, परंतु मात्र कमबॅक करतो यावेळेस रोहन. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू, त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये, चेंडू सीमा पार. हा येतो षटकार. धन्यवाद डीजे. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 या आकड्यावर. त्याचप्रमाणे पुढील 6 चेंडू आणि 29 धावींची आवश्यकता यावेळेस आपल्या. त्याचप्रमाणे 5वं षटक घेऊन येतील अनिकेत आणि त्यांना फाईट करेल यावेळेस भावेश. 6 चेंडू 19 धावींची आवश्यकता. जर 5 चेंडू मध्ये 5 षटकार आले तर नक्कीच नवापाडा संघ हा सामना जिंकू शकेल. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही. आमचा मित्र प्रथमेशजी ठाकूर सर नेहमी म्हणत असतात, सध्यापेक्षाही जास्त रंग बदलणारा खेळ हा क्रिकेट आहे. पाहूया काय होतंय मैदानात. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू लॉंगाच्या दिशेने पाठवलाय, क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत ही सिंगल धाव ऍड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या आकड्यावर. नक्कीच ज्याला स्ट्राईकवर आणण्याची गरज होती तो हेमंत यावेळेस स्ट्राईकवर आलाय. स्लो चेंडू होता, अवांतरची अपील केली होती. हा चेंडू अवांतर येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावर. नक्कीच 5 चेंडू आणि 27 धावींची आवश्यकता. 5 चेंडूवर 5 मोठे फटके पाहायला मिळतील की पहिलाच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय. मात्र या चेंडूवर नक्कीच थ्रो जर कलेक्ट केली असती तर हेमंतला देखील माघारी परतावं लागलं असतं. परंतु या चेंडूवर 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावर. यॉर्क चेंडू होता, त्यावर फाईन लेगच्या दिशेने पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील, फेकतील, तोपर्यंत या 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 या आकड्यावर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती अनिकेतच्या माध्यमातून. कमबॅक करू देते आपल्या संघासाठी. नक्कीच 3 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता. स्लो बॉल होता, लॉंगाच्या दिशेने पाठवलाय, हा चेंडू जातोय सीमा पार. हा येतो षटकार. दोन चेंडू 17 धावींची आवश्यकता यावेळेस नवापाडा संघाला.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या चेंडूवर एक धाव घेतलेली आहे ते नवापाडा संघाच्या फलंदाजांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. एक चेंडू 16 धावीची आवश्यकता. पुन्हा एकदा हा चेंडू सोडलाय, चेंडू जातोय सीमा पार, हा येतोय चौकार. नक्कीच हा सामना जिंकलेला आहे तो मालेर संघाने. पुढील सामन्यासाठी तुम्हाला ऑल द बेस्ट, भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे वेस्ट अँड टफ लक टीम नवापाडा संघ.